दादा, लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात आहेत की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात आहेत. फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवली. खरं तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून विरोधक मात्र आक्रमक झालेत. म्हणतात की जिथे 1,500 रुपये दिले जाणार म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना 1,000 रुपये मिळतात आणि आता लाडकी बहीण योजनेकडून त्यांना फक्त 500 रुपये दिले जाणार. अशी संख्या जी आहे ती 8 लाखाची. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची केंद्राची ती त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा भाव ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का? मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का? आपणच दाखवताय ना, 2 अहवाल आले, 3रा अहवाल आलाय. असं मी टीव्हीच्या वेगवेगळ्या